गुड मॉर्निंग. मागच्या क्लासमध्ये आपण शिकत होतो. आपण सगळ्या टर्म्स बघितल्या. काय काय बघितलं आपण बघितलं परमिएबिलिटी म्हणजे काय, आपण बघितलं मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, मॅग्नेट डायपोल मुवमेंट पहिल्यांदा बघितली. त्यानंतर ही डायपोल मुवमेंटच पर युनिट व्हॉल्यूम घेतली तर मॅग्नेटायझेशन झालं. ठीक आहे ना. मॅग्नेटायझेशन झालं. त्यानंतर आपण मॅग्नेटायझिंग फील्ड काय बघितलं, एच. त्यानंतर ससेप्टिबिलिटी बघितली. आपण इतक्या सगळ्या टर्म्स बघितल्या. आय होप तुम्हाला या सगळ्या टर्म्स क्लिअर आहेत. या टर्म्स क्लिअर असतील तर पुढचं सगळं आपल्याला मी जे काही तुम्हाला बोलत जाईन तुम्हाला कळत जाईल. बघा, एक क्विक समरी करायची ठरली जर, की आतापर्यंत आपण जे काही शिकलोय ऍटलिस्ट फॉर्म्युलेज, तर आपण काय शिकलोय, सगळ्यात पहिला शिकलोय आय इज इक्वल टू काय, नेट एम अपॉन पर युनिट व्हॉल्यूम ना. अच्छा, त्यानंतर आपण पुढे काय शिकलोय, बी इज इक्वल टू म्यू एच. अच्छा, हे शिकलोय. त्यानंतर बी इनसाइड, नेट बी असं म्हणता येईल, बी इनसाइड अन ऑब्जेक्ट इज म्यू टाइम्स एच प्लस आय. लक्षात घ्या, दुसरी जी आहे ही याची स्पेशल केस आहे ना. समजा त्या ऑब्जेक्ट मध्ये आय 0 आहे, त्या ऑब्जेक्ट मध्ये आय नाहीच आहे काही, तर इट जस्ट बिकम्स दिस ना. हा, पण त्याच्या आतमध्ये काहीतरी आय असेल तर हे असं दिसेल. कळतं तुम्हाला. त्यानंतर आपण बघितलं ससेप्टिबिलिटी. झाय इज सिम्पली मॅग्नेटायझेशन पर युनिट मॅग्नेटिक इंटेन्सिटी किंवा पर युनिट मॅग्नेटायझिंग फील्ड. ह्याला 3 नाव आहेत, म्हणून घाबरायचं नाही. ओके, स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय लिहिलं होतं, हीट व्हॅल्यूच्यात सबस्टिट्यूट केली होती, म्हणजे बी इज इक्वल टू आपण एअरसाठी किंवा स्पेससाठी काय लिहिलं होतं, एच प्लस म्यू एच असं लिहिलं होतं ना. त्यानंतर काय केलं होतं, म्यू 1 प्लस वय नॉट म्यू, जाय एच, 1 प्लस जाय आणि हे एच. आता म्यू इंटू म्यू नॉट इंटू ब्रॅकेट 1 प्लस जाय, हेच काय असतं, हे त्याची म्यू, त्या ऑब्जेक्टची म्यू, त्या मटेरियलची म्यू. म्हणून मला काय मिळालं ना, की हेच म्यू असतं काय, तर म्यू नॉट इंटू ब्रॅकेट 1 प्लस जाय. पण मला हे माहिती आहे की म्यू आर काय असतो, म्यू बाय म्यू नॉट, आणि म्यू बाय म्यू नॉट काय आहे, 1 प्लस जाय. हे आपण सगळं मागच्या क्लासमध्ये बघितलेलं होतं, यात काही डाऊट नसतील आय होप. बघा, आता हे बघितलेलं तुमचं असेल आणि हे क्लिअर असेल तर आता आपण पुढच्या टॉपिककडे वळू. आता ऍक्च्युली आपला टॉपिक चालू होतोय मॅग्नेटिक मटेरियल्स. मॅग्नेटिक मटेरियल्स. तुम्ही हा स्टार ह्याच्या अगोदर पण दिला असेल तर काय नो प्रॉब्लेम, त्यात जिथं संपलेलं आहे हे तिथं पुढे कंटिन्यू करा. नसेल तर एक मोठा स्टार देऊन टाका, मॅग्नेटिक मटेरियल्स, इट्स ओके. आता या टॉपिक मध्ये आपण पुढे जाण्याच्या अगोदर 2 गोष्टी करू. एक म्हणजे आपण हे बघू की मॅग्नेटिझम, आपल्याला एखादी गोष्ट मॅग्नेट आहे, ही मॅग्नेट आहे आणि ही मॅग्नेट नाहीये, असं का भेदभाव. इलेक्ट्रॉन दोघांमध्ये आहेत, ऍटम दोघांमध्ये आहेत, पण हा मॅग्नेट आहे पण हा मॅग्नेट नाहीये का, बघूयात. ह्याचे कारण बघूयात. तर आपण ह्याच्यामध्ये एक सब टॉपिक जर तुम्ही बघायला गेलं, ह्याच्यामध्ये एक सब टॉपिक आहे कॉज ऑफ मॅग्नेटिझम. सब टॉपिक म्हणतो मी कॉज ऑफ मॅग्नेटिझम. अच्छा, आता ही कॉज आहे हे 2 स्तरावर बघू आपण. ही कॉज आहे आपण 2 स्तरावर बघू. वी विल स्टडी दिस कॉज इन 2 levels, at 2 levels. One we will study at atomic level, आणि आपण दुसरं बघू बल्क लेवल. बल्क लेवल बघा, ॲटॉमिक स्तरावर म्हणजे एका ॲटम, इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस या स्तरावर मॅग्नेटिझम का कॉज होतो. याच्यामध्ये मॅग्नेटिझम कॉज होणं न होण्याच्या 2 परत कॅटेगरी पडतात. एक काय आहे,
इलेक्ट्रॉन्स रिव्होल्यूशन अबाउट न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स रिव्होल्यूशन अबाउट न्यूक्लियस. अच्छा, बरं, ह्याच्यामुळे इथं होऊ शकतं काय? होऊ शकतं ऍटॉमिक स्तरावर मॅग्नेटिझम होऊ शकतो. सांगतो का? अजून एक कॉज काय आहे? इलेक्ट्रॉन्स स्पिन अबाउट इटसेल्फ. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनचा स्पिन क्वांटम नंबर असतो, तुम्ही शिकला असेल केमिस्ट्रीमध्ये. इलेक्ट्रॉन्स ऑल्सो स्पिन अबाउट इटसेल्फ. बरं, आणि अबाउट न्यूक्लियस ऑल्सो. न्यूक्लियसच्या भोवती तो स्वतःभोवती स्पिन करत करत फिरतोय. अच्छा, हे बघू हे बघू हे बघू, या तीन ऍटलिस्ट आपण कॉज स्टडी करू या क्लासमध्ये. ओके, आता ऍक्च्युली आपण एक तुम्ही शब्द ह्याच्या अगोदर ऐकला असेल, क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स काय असतं हे? आपण क्लासिकल मेकॅनिक्स शिकलोय, V इक्वल टू यू प्लस एटी. क्लासिकल मेकॅनिक्स शिकलोय. क्वांटम मेकॅनिक्स आणि क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये फार फरक असतो. आपण जर क्लासिकल मेकॅनिक्स हे मोठ्या रिअल लाईफ ऑब्जेक्ट साठी असतं, हा पेन आहे, मास एम आहे, फेकला, ह्याच्यावर ऍक्सिलरेशन लागलं, हे ते त्याची पोझिशन काय, व्हेलॉसिटी काय, वगैरे वगैरे. दॅट इज क्लासिकल मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स काय आहे? क्वांटम मेकॅनिक्स इज द मेकॅनिक्स ऍट ॲटॉमिक और सब ॲटॉमिक लेवल. न्यूक्लियस ॲटम्सच्या लेव्हलचं, त्या इतक्या छोट्या साईजचं मेकॅनिक्स. आणि ते मेकॅनिक्स आणि आपलं क्लासिकल मेकॅनिक्स फार वेगळे. आपल्या क्लासिकल मेकॅनिक्स इथं लावता येत नाही, आहे तसं लावता येत नाही. ह्याच्यामध्ये अनसर्टनिटी असते. समटाइम्स द पार्टिकल्स बिहेव लाईक अ पार्टिकल, समटाइम्स दे बिहेव लाईक अ वेव्ह. अनसर्टनिटी असते. म्हणजे इलेक्ट्रॉन, हायझनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल तुम्ही बघितलं असेल. इलेक्ट्रॉन असं डेफिनेटली म्हणता येत नाही की इलेक्ट्रॉन इज हिअर. इलेक्ट्रॉन एका क्लाउड मध्ये असतो. इलेक्ट्रॉन बेसिकली इज अ क्लाउड. आणि त्या क्लाउडचा शेप पण प्रोबॅबिलिटीने ठरवतात. आणि त्या शेपची, क्लाउडच्या शेप वरच आपण तो सब ऑर्बिटल्स असतात, एस पी डी एफ. एस म्हणजे स्फेरिकल, तो स्फेरिकल सबशेल असतो. डंबेल शेप, डबल डंबेल शेप वगैरे असं सगळे. तर व्हॉट इज डबल डंबेल शेप? डबल डंबेल शेप म्हणजे त्या शेपमध्ये, म्हणजे न्यूक्लियस असा असेल तर तो इलेक्ट्रॉन अशा शेपमध्ये, इट कॅन बी एनीवेअर इन दिस रिजन. कळतंय? हे असे त्याचे सब ऑर्बिटल्स असतात. तर एक्झॅक्टली असं मला म्हणतात ना, आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी असं दाखवतो इलेक्ट्रॉन, पण असं इलेक्ट्रॉन असं एका ठिकाणी दाखवता येत नाही. दॅट इज अनसर्टनिटी. यू कॅनॉट बी सर्टन की इलेक्ट्रॉन इथं एका ठिकाणीच आहे का. इलेक्ट्रॉन इथं पण आहे, इथं पण आहे त्याच इन्स्टंटला. तसं का? बिकॉज इट्स ऍक्च्युअली नॉट अ पार्टिकल, इट्स अ वेव्ह. एनिवे, तर दॅट गोज इन टू क्वांटम मेकॅनिक्स. हा आपला विषय नाही. मी तुम्हाला हे का सांगायला लागलोय, कारण हा क्वांटम मेकॅनिक्स आपल्याला डेली लाईफ मध्ये जर अनुभवायचा असेल, तर वन ऑफ द बेस्ट वेज टू एक्सपिरियन्स क्वांटम मेकॅनिक्स इज थ्रू मॅग्नेटिझम. मॅग्नेट्स वर्क लाईक मॅजिक ना, दे वर्क लाईक मॅजिक. इथं काहीतरी आहे आणि कधी कधी मॅग्नेट्स इतके स्ट्रॉंग असतात, इथं एक मॅग्नेट आहे आणि इथं काहीतरी दुसरं काहीतरी मॅग्नेट आहे आणि देर इज नथिंग इन बिटवीन, आणि इतकं स्ट्रॉंग अट्रॅक्शन आहे त्यामध्ये, आणि तुम्हाला ते असं ओढून काढावं लागतं. तुम्हाला ऍट द एंड ऑफ दिस क्लास मी तुम्हाला काही क्लिप पण दाखवेल की हाऊ इट्स काइंड ऑफ वर्क्स लाईक अ मॅजिक. A person, layman who does not understand any of these things will conclude this to be magic. Correct? तर क्वांटम मेकॅनिक्स हे जे सब ॲटॉमिक लेवलवर चालतं, ह्याचा बल्क इफेक्ट जो आपण डोळ्यांनी बघतो, दॅट इज मॅग्नेटिझम इज वन ऑफ सच बल्क इफेक्ट. कळतंय? आणि अजून बाकी बरेच आहेत, एक्स रे वगैरे आपण आहेत, किंवा स्पेक्ट्रम वगैरे. पण एनिवे, क्वांटम मेकॅनिक्सचा हा एक फार चांगला उदाहरण आहे. मोठ्या लेवलवर क्वांटम मेकॅनिक्स कसं दिसतं त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. ते म्हणजे काय? मॅग्नेटिझम. कम बॅक. तर मॅग्नेटिझम कॉज का करतं त्याची आपण कारण बघतोय. का का करू शकतं, का का करू शकत नाही, हे बघायचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲटॉमिक लेवलवर बघू, त्यानंतर बल्क लेवलवर बघू. ॲटॉमिक लेवलवर काय होतं न्यूक्लियसमध्ये? बघा, इलेक्ट्रॉन्स रिव्होल्यूशन अबाउट न्यूक्लियस. तर काय होतं? हा न्यूक्लियस आहे, हे काहीतरी, हे प्रोटॉन्स आहेत आणि ह्याच्या बरोबर काहीतरी याचे असे न्यूट्रॉन्स आहेत. प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स असं यांचा काहीतरी गोतावळा आहे. हे दिस इज कॉल्ड न्यूक्लियस. आणि इलेक्ट्रॉन ह्याच्या भोवती स्पिन करतो. कळतंय? आता इलेक्ट्रॉन्स जो स्पिन करतो, समजा इन कम्प्लिटली फिल्ड शेल, एखादा शेल फिल्ड आहे, तुम्हाला माहिती आहे ना, पार्शियली फिल्ड, कम्प्लिटली फिल्ड, एम्प्टी वगैरे.
एखादा सबशेल फील्ड आहे. आपण सगळं हे ग्राउंड स्टेट मध्ये शिकतो, एक्साइटेड स्टेटची गोष्टी करत नाही आहोत. एक्साइटेड स्टेट मध्ये म्हणून वेगळ्या गोष्टी होऊ शकतात. ग्राउंड स्टेट मध्ये एखादा शेल फील्ड असेल तर काय होतं, समजा एक इलेक्ट्रॉन असा फिरतोय ई आणि दुसरा इलेक्ट्रॉन असा फिरतोय. आता बेसिकली इलेक्ट्रॉन या आणि या ज्या ऑर्बिटमध्ये फिरतोय, इट्स इलेक्ट्रॉन क्लाउड ना. इलेक्ट्रॉन बेसिकली या स्फिअरवर कुठेही असू शकतो आणि तो कुठेही कसाही फिरू शकतो. असं मला म्हणता येत नाही की इलेक्ट्रॉन याच प्लेनमध्ये फिरणार असं बास नाही. इलेक्ट्रॉन इज अनसर्टन बिकॉज इट्स ऍक्च्युअली अ वेव्ह. इलेक्ट्रॉन ही ऍक्च्युअली वेव्ह असते. एनिवे पर त्यात जायचं नाही मला. तर हे कुठेही फिरू शकतं इलेक्ट्रॉन. तर त्यामुळे होतं काय, फील्ड शेलमध्ये काय असतं, समजा समजा म्हणजे काय, आता आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्ससाठी समजा म्हणतोय एक इलेक्ट्रॉन असा फिरतोय आणि दुसरा इलेक्ट्रॉन उलटा फिरतोय. कळतंय. तर काय होतं, इन फील्ड शेल्स इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन ऑल पॉसिबल प्लेन्स ऑफ रिव्होल्यूशन. करेक्ट, ऑल पॉसिबल, ऑल सगळ्या पॉसिबिलिटी. अँड दॅट्स वाय इन फील्ड शेल्स इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन all possible planes. ह्याच्यामुळे होतं काय, therefore net magnetic moment is 0. कशामध्ये, फील्ड शेल्स मध्ये. अच्छा, तुम्हाला माहिती आहे ना, मी सांगितलं ना की इलेक्ट्रॉन फिरत असल्यामुळे त्याच्यावर कॉन्स्टिट्यूट होतो करंट आणि मग राईट हँड थंब रूलने डायपोल आपल्याला काढता येते वगैरे. पण ह्याच्यामध्ये होतं काय, फील्ड शेल्स मध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन भरलेले आहेत त्यामुळे ते पॉसिबल सगळ्याच पॉसिबल मध्ये रिव्हॉल्व्ह करतात. त्यामुळे एम नेट काय होतो, इफेक्टिव्हली 0 होतो. अच्छा, पण अनफिल्ड मध्ये काय होतं, बट इन अनफिल्ड और पार्शियली फिल्ड, दॅट्स बेटर से, इन पार्शियली फिल्ड शेल, इन पार्शियली फिल्ड शेल्स काय होतं, पार्शियली म्हणजे समजा हा एकटाच माणूस आहे, एकटाच आहे, येस, देन एम नेट मे नॉट बी इक्वल टू 0. एम नेट मे नॉट बी इक्वल टू 0. हा, हे कारण असू शकतं. दिस कॅन बी वन ऑफ द रिझन्स वाय सम ऍटम्स मे बिहेव लाईक अ मॅग्नेट. मॅग्नेट म्हणजे काय, फोर्सेस लावणं ना एकमेकांवर. त्यामुळे आता काय झालं, समजा अनफिल्ड असेल तर एकच इलेक्ट्रॉन माणूस फिरतोय तर तो लावतोय त्याचा काहीतरी, एकदा एम असा असेल वॉटेवर असेल, पण काहीतरी एम नेट नॉन झिरो येऊ शकतो. येस, सो ही एक वन ऑफ द कारण आहे. पण हे कारण प्राईम कारण नाहीये, लक्षात घ्या. हे कारण आहे पण दिस इज नॉट अ व्हेरी मेन रिझन. जरी ह्याच्यामुळे जरी एम नेट नॉन झिरो असला तरी हा एम नेट वीक असतो. हा एम नेट काय असतो, वीक असतो. आणि या कारणामुळे जो मॅग्नेटिक इफेक्ट तयार होतो, जे काही एलिमेंट्स मॅग्नेट सारखे ऍक्ट करतात, ते मॅग्नेटिझम त्यांचं वीक असतं. हे मेन कारण नाहीये. मेन कारण काय आहे, हे बघा काय, इलेक्ट्रॉन्स स्पिन अबाउट इटसेल्फ. इलेक्ट्रॉन्स स्पिन अबाउट इटसेल्फ. ओके, तुम्हाला आता हे माहितीये की आता याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात. काय, पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आणि अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. पेअरिंग मध्ये काय, पेअर म्हणजे काय, तुम्हाला माहितीये, तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलेले आहात केमिस्ट्रीमध्ये, की जर दिस इज कॉल्ड पेअर्ड ना, 2 इलेक्ट्रॉन्स एकमेकांना पेअर करतात आणि त्यांचे स्पिन एकमेकांच्या ऑपोजिट असतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, पेअर असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन असा फिरतोय आणि हा इलेक्ट्रॉन असा फिरतोय, दोघांचे स्पिन एकमेकांच्या ऑपोजिट आहेत. आता तुम्हाला एक सांगतो अजून एक गोष्ट, हे सगळं सायन्स जे काय मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय हे कोणी बघितलंय का? अरे इलेक्ट्रॉन काय ऍटमलाच बघणं शक्य नाही. म्हणजे इतकं एखादा तुम्हाला क्रिस्टल, हजारो क्रिस्टल मधला हजारो ऍटम पैकी एक ऍटम तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये दिसू शकतो. त्या ऍटम मध्ये तुमचं इलेक्ट्रॉन, हे शेल, हे असं, हे कोणी बघितलेलं आहे का? तर नाही बघितलेलं आणि बघू शकणार नाही, कारण द व्हेरी ऍक्ट ऑफ सीइंग विल डिस्ट्रॉय इट.
हे आपल्याला बघू शकणार नाही. पण मी असं असतं कशावरनं, कसं केलं सांगतो तुम्हाला. हे सायंटिस्ट लोक काय करतात, हा हे असं दिसतंय, ओके हे रिझन असं दिसतंय, बरं मग हे मला असं दिसायला लागलं डोळ्यांनी, तर हे असं येण्यासाठी काय व्हायला पाहिजे म्हणजे असं येईल. हा म्हणजे कोणीतरी एक सायंटिस्ट होतो, तो काहीतरी हायपोथेसिस करतो, मग कदाचित हे असं असेल, मग असं असेल. हा मग जर हे असं असेल तर असं असणं, अशी कंडिशन असणार बाकी सगळ्या एलिमेंट मध्ये हे सॅटिस्फाय होतंय का कंडिशन. हा होत असेल तर लेट अस ऍक्सेप्ट द थिअरी. म्हणजे आपल्याला काय ऑब्झर्वेशन आपल्याला बघणं आपल्या हातात आहे. मॅग्नेट मोठा बल्क ऑब्झर्वेशन वी कॅन सी, आणि ते ऑब्झर्वेशन वरनं हे असं असलं पाहिजे असा अंदाज केलेला असतो सायंटिस्ट लोकांनी. हा अंदाजच असतो. दिस इज अ ॲझम्पशन. रिअल लाईफ मध्ये खरंच आपल्याला माहित नाही वेदर इलेक्ट्रॉन्स असे असतात किंवा इलेक्ट्रॉन बरोबर अजून काय असतं. वी डोंट नो मीन्स टू अ ग्रेटर एक्सटेंट थेरॉटिकल मॉडेलिंग ह्याचं झालेलं आहे, पण प्रॅक्टिकली आपण हे कधी एक्सपेरिमेंट केलेलंच नाहीये. कळतं तुम्हाला. त्यामुळे हे ऑब्झर्वेशन करून असे थिअराईज केलेले आहेत गोष्टी. बघा आता हा पेअर्ड इलेक्ट्रॉन्स मध्ये काय असतात, ऑपोजिट स्पिन्स आहेत. मला सांगा हा असा फिरत असेल तर असंच असायला पाहिजे ना, पण इलेक्ट्रॉनचा चार्ज उलटा असल्यामुळे, निगेटिव्ह असल्यामुळे खाली फ्लिप. त्यामुळे इथं हा काय जनरेट करेल, इथं नॉर्थ साऊथ जनरेट करेल. म्हणजे हा काय जनरेट करेल, अशी मॅग्नेटिक मुवमेंट जनरेट करेल एम. कळतंय. हा असा फिरतोय पण इलेक्ट्रॉनचा मायनस चार्ज असल्यामुळे वरती, म्हणजे इथं काय झालं, इथं नॉर्थ साऊथ, म्हणजे इथं असा एम. आता बघा हा एम आणि हा एम एकमेकांच्या ऑपोजिट आहेत, मग काय करतील, एकमेकांना कॅन्सल करतील. ऑपोजिट स्पिन्स इंड्यूस ऑपोजिट एम, they will cancel each other. Okay, this is about paired. What about unpaired? Unpaired electrons मध्ये काय होतं, अनपेड एलिमेंट्स मध्ये अशा एलिमेंट ज्याच्यामध्ये अनपेड आहे, फॉर एक्झाम्पल जर असे असे त्यांचे सब ऑर्बिटल्स मध्ये असे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता तिन्ही अनपेअर्ड आहेत इलेक्ट्रॉन्स. आता काय होतं, तिने किंवा दोन, समजा दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, तर दोघांचे स्पिन काय आहेत आता एकासारखे आहेत. हा असा फिरतोय, हा पण असा फिरतोय, तर काय झालं, असा फिरतोय उलटा, म्हणजे हे काय झालं नॉर्थ साऊथ, म्हणजे ही झाली डायरेक्शन वेक्टर एम ची. हा पण असा फिरतोय उलटा, म्हणजे ह्याच्या पण काय झालं साऊथ नॉर्थ, डायपोल तयार झाला. आता बघा लुक ॲट दिस अँड लुक ॲट दिस. याच्यामध्ये दोघांचं एम एम कॅन्सल झाले, याच्यामध्ये एम एम कॅन्सल झाले नाहीत. म्हणून काय झालं, ड्यू टू सिमिलर स्पिन एम डू नॉट कॅन्सल. ओके, therefore net m is not equal to 0. कळतंय, कळतं तुम्हाला की मॅग्नेटिझम का, ओरिजिनली मॅग्नेटिझम का झालं, ॲटॉमिक स्तरावर असं झालं. दिस आर द रिझन. ॲटॉमिक स्तरावर असं का होतं. ओके, आता ह्याचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं अनपेअरचं, तर फॉर एक्झाम्पल टेक से Fe, आयर्न. आयर्न इज मोर ससेप्टेबल फॉर मॅग्नेटिझम. आयर्न मॅग्नेट लवकर होऊ शकतो स्वतः. ओके, तर का असं होतं, तर आयर्नचं आपल्याला कॉन्फिगरेशन तुम्ही जर बघितलं, आयर्न 26 असतं, आय थिंक ते शेवटचं सब ऑर्बिटल असतं 3d6 काहीतरी असतं ना, 3d6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आयर्नचं लिहा, हे तुम्हाला येतं. शेवटचं जितकं मला आठवत आहे 3d6 असतं शेवटचं सब ऑर्बिटल. हे 3d6 असेल तर शेवटचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं शेवटच्या ऑर्बिटचं, 1 2 3 4 5 आणि त्यात 6 इलेक्ट्रॉन असतात ना, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. बघा आयर्न, म्हणून आयर्न म्हणजे 4 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणून इट इज म्हणजे 4 इलेक्ट्रॉन्स आयर्न मध्ये असे आहेत ज्यांचा स्पिन एका दिशेने आहे. त्यामुळे आयर्न मध्ये काय होतं, नेट मॅग्नेटिक मुवमेंट आहे जी बाकीच्यांमध्ये नाहीये. तुम्हाला हे कळतंय का. बघा तसं आयर्न झालं, त्यानंतर
कोबाल्ट, निकेल, क्रोमियम, हे चारही. परत बघा या पिरियोडिक टेबल मध्ये हे 4 ऍटम दिसतात तुम्हाला, 4 एलिमेंट्स. हे चारही एलिमेंट्स मध्ये अशा प्रकारे कमी जास्त कमी असेल ना. आता कोबाल्ट मध्ये एक असा असेल, निकेल मध्ये असा असेल, ठीक आहे ना, इलेक्ट्रॉन. तर या प्रकारे पण ह्याच्या या तिघा चौघांमध्ये देर इज अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आणि दॅट इज द रिझन नेचरमध्ये ह्यांचं मॅग्नेटिक पॉवर फार जास्त आहे. त्याचं कारण काय? त्यांच्यामध्ये सेम स्पिनचे इलेक्ट्रॉन्स आहेत, असे इलेक्ट्रॉन्स नाही आहेत. म्हणजे असे नेट इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे नेट मॅग्नेटिक मुवमेंट 0 होत नाही. तुम्हाला कळतंय? दिस इज द रिझन ॲटॉमिक लेवलवर का एखादे ॲटम मॅग्नेट असतो, एखादा ॲटम मॅग्नेट नसतो. आता लेट अस कम टू बल्क. बर, तुम्हाला लिहिण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही समरी लिहून घ्या. इफ यू वॉन्ट राईट डाऊन दिस समरी. त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल तुम्ही स्टार घातलेलं असेल तर तुम्ही तिथं कॉज ऑफ मॅग्नेटिझम तुम्ही मी सांगतो तसं लिहित असाल तर वेल अँड गुड. तर तुम्हाला मी जे शब्द सांगतोय तुम्ही ह्याच्यात जरी लिहून घेतलं तरी हरकत नाही, जसं दिसतंय तसं. पण मी जे शब्द सांगतोय ते पण तुम्ही लिहून घ्या. आधीमध्ये तुम्हाला जे काही मी गोष्टी बोललो, ज्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला वाटतात त्या पण लिहून घ्या. एक्स्ट्रा गोष्टी लिहा, कारण तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टीच तुम्हाला रिवाइज करता मदत करतील. आता तुम्हाला वाटतंय हे कळलं, उद्या हे कळलं नाहीये काय आहे, तर रिवाइज परत मग तुम्ही मला विचारणार, किती विचारणार तुम्ही, काय काय विचारणार. गो टू बल्क. आता एखादा ॲटम, बल्क म्हणजे काय? आता मला जेवण करायचं तर मी थोडे एक ॲटम खातो, नाही. आय नीड बल्क. आपण एक एवढासा सबस्टन्स मध्ये किती ॲटम्स आहेत? करोड्स, लॅक्स, मिलियन्स. तर बल्क जेव्हा तयार करतो तेव्हा हे गरजेचं नाहीये की ॲटमची जी प्रॉपर्टी आहे तीच बल्कची प्रॉपर्टी असायलाच पाहिजे, हे गरजेचं आहे का? तर नाही. असं होऊ शकतं, लिहा, इट इज पॉसिबल दॅट मॅग्नेटिझम at atomic level may not be consistent to magnetism at bulk. What do I mean? एखादा एलिमेंट ॲटॉमिक स्तरावर चांगला मॅग्नेट असू शकतो, पण बल्क स्तरावर इट कॅन बी वर्स्ट और इट कॅन बी नॉन मॅग्नेटिक. असं का होतं? बघा का होतं. कारण बल्क मध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा बल्क बनवता, क्रिस्टल फॉर्म होतो, तेव्हा ठीक आहे, इंडिव्हिज्युअल परफॉर्मर, इंडिव्हिज्युअल ॲटम लेवलवर ह्याचं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड ह्याचं जनरेट होतं. पण जेव्हा मी ह्याचा क्रिस्टल बनवतो तेव्हा काय होतं बघा. आता हे इलेक्ट्रॉनचे स्पिन आहेत आणि हे न्यूक्लिया आहेत. हे सगळे न्यूक्लिया आहेत आणि त्याच्या भोवती हे इलेक्ट्रॉन्स जसे स्पिन्स आहेत. बघा, ह्याचा एम इथे आहे, ह्याचा एम इथे आहे, ह्याचा एम इथे आहे, ह्याचा इथे आहे, ह्याचा इथे आहे, ह्याचा इथे. तुम्हाला कळतंय मी काय करतोय? हे कुठलं बायोलॉजी शिकवत नाहीये मी तुम्हाला. बघा, बघा आता काय झालं. हे काय, मी आता बल्क तयार केलं ना. जेव्हा मी बल्क तयार केलं तेव्हा काय झालं, हे प्रत्येकाचे एम, आय थिंक कालच्या क्लासमध्ये पण तुम्हाला मी असं एक्झाम्पल दिलं होतं. प्रत्येक ॲटमचे म्हणजे बघा, ॲटमच्या स्तरावर हे चांगले मॅग्नेट आहेत, पण जेव्हा ह्यांचं बल्क बनवलं मी तेव्हा एकाचा एम इथं, एकाचा इथं, इथं 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 सगळीकडे विखुरलेले. ह्याच्यामुळे झालं काय, ह्याच्यामुळे काय झालं, ह्याचा नेट ड्यू टू डिसओरिएंटेशन, ड्यू टू रॅन्डम डिसओरिएंटेशन of individual dipole moments, net magnetic moment is 0. net magnetic moment is, प्रत्येकाची वेक्टरायझेशन होणार ना, दान 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 दान. आता मी इथं शिकवतोय, समजा अख्खा क्लास भरलाय, तर एक तिकडे तोंड करून बसलाय, इकडे तोंड करून बसलाय, इकडे तोंड करून आहे, ते काय वेगळा करतोय, हा असा झोपलाय, वरती तोंड केला, खाली तोंड केला, खाली बसला, झोपला, सगळा क्लास डिसओरिएंटेड आहे.
आणि त्या मास्तर शिकवतोय. काय होईल त्या क्लासचं? आता आय होप तुम्ही तिथं ऐकताय घरात बसून तुमच्या, तर असं काही होत नाहीये, सगळ्यांचं लक्ष आहे. तर समथिंग लाईक दॅट. ॲज अ इंडिव्हिज्युअल परफॉर्मर प्रत्येक स्टुडंट कॅन बी मे बी अ व्हेरी गुड स्टुडंट, पण तुम्ही जर क्लासचा प्रोग्रेस बघितला, बिकॉज ऑफ द रॅन्डम डिसओरिएंटेशन क्लासचा प्रोग्रेस 0, 0 होणारच नाही काही. कळतं तुम्हाला? दिस इज द प्रॉब्लेम. पण समजा जर ह्याचं ओरिएंटेशन युनिडायरेक्शनल असेल, म्हणजे ठीक आहे थोडेफार आहेत आडमुठ, थोडेफार ॲटम्स ॲडमुट आहेत, पण मॅक्सिमम ॲटम तरी अलाइंड आहेत बाबा. 1, 2 हा थोडा तिरका गेलाय. तुम्हाला कळतंय मी काय करतोय? ह्याच्यात असं नाही की सगळेच शाणे आहेत. हा आडमुट आहे, तिरकाच आहे, पण ठीक आहे तरी मॅक्सिमम लोक एका दिशेला आहेत. हा म्हणून काय झालं इथं, काय लिहितो मी? ड्यू टू युनिडायरेक्शनल ओरिएंटेशन ऑफ इंडिव्हिज्युअल डायपोल मोमेंट्स, काय नेट मॅग्नेटिक मोमेंट इज नॉट इक्वल टू 0. कळतंय? बघा, म्हणजे ॲटॉमिक लेवलवर कशामुळे होतं मॅग्नेटिझम का कॉज करतं? एक तर इलेक्ट्रॉनच्या अबाउट न्यूक्लियस रिव्होल्युशनमुळे, दुसरा कॉज आहे इलेक्ट्रॉनच्या स्वतःच्या भोवती रिव्होल्युशनमुळे. हे बघ, याच्यामध्ये पण जर फील्ड असेल तर 0 असतं, फील्ड असेल तर होत नाही, आणि अनफिल्ड असेल तर होतं काय? मॅग्नेटिझम होतं. आणि पण जरी झालं तरी अशा प्रकारचं मॅग्नेटिझम फार वीक असतं, हे काही फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करत नाही. हे फार स्ट्रॉंग असतं या प्रकारे झालेलं. पण या प्रकारे झालेलं पेअर्ड मध्ये 0 असतं, अनपेअर्ड मध्ये नॉन 0 असतं, आणि हे स्ट्रॉंग असतं. तरी पण असं होऊ शकतं की एखादा ऍटम या कॅटेगरीमध्ये मोडतो, पण या कॅटेगरीमुळे जेव्हा तुम्ही त्याचा बल्क बनवता तेव्हा त्याचा रॅन्डम ओरिएंटेशन्समुळे त्याचा एमनेट 0 येऊ शकतो. याचं एक्झाम्पल, क्लासिक एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल क्रोमियम. ह्याचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल क्रोमियम. क्रोमियम ॲटॉमिक लेवलवर इज अ व्हेरी गुड मॅग्नेट, कारण तो या फॅमिलीमध्ये येतो. बट क्रोमियमचा तुम्ही क्रिस्टल बघितला, बनवला, बल्क बनवला क्रोमियमचा, तर दॅट इज नॉन मॅग्नेटिक, कारण ते सगळं रॅन्डम ओरिएंटेशन असतं, त्यामुळे इट कम्स इन लाईक दिस. हे तुम्हाला कळतंय का? दिस इज व्हेरी व्हेरी फंडामेंटल. दिस इज वाय समथिंग शोज मॅग्नेटिझम अँड समथिंग डू नॉट शो मॅग्नेटिझम. आणि इनफॅक्ट आपण जर बघितलं इन स्पेस अराउंड अस, आपण बघितलं इकडं तिकडं, तर 99.9% सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नॉन मॅग्नेटिक आहेत. तुम्ही बघा असं इन अ डे हाऊ मेनी टाइम्स यू कम अक्रॉस अ मॅग्नेट. हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक वगैरे गोष्टींशी खेळत असाल तर यू विल फाइंड सम मॅग्नेट. अदरवाईज रिअल लाईफमध्ये आपण कुठे डेली यूजमध्ये मॅग्नेट हाताळतो? वॉट एव्हर सी 99.99% थिंग्स अराउंड अस आर नॉन मॅग्नेटिक बिकॉज दे फॉल इन ऑल सच कॅटेगरीज. तुम्हाला कळतंय? ओनली फ्यू थिंग्स विच फॉल इन दिस कॅटेगरी आर मॅग्नेटिक. अच्छा, पण आता हे पण गरजेचं नाहीये की सगळंच आयन मॅग्नेटिक आहे का, असं होतं का? असं पण होत नाही का? तर सगळं आयन मॅग्नेटिक असतं का? नाही. आता आयन, एखादी गोष्ट आयनची आहे माझ्याकडे तर कुठेतरी, आता आयनचं तर काहीच मला मिळत नाहीये, आय डोंट नो इथं काय आयनचं नाही. समजा आयनचं आहे, लोखंडी, लोखंड बघितलं ना तुम्ही, लोखंड. पण असं गरजेचं नाही की हे लोखंड आहे हे या कॅटेगरीमध्ये येतं, अरे मग कुठं मॅग्नेट आहे? नाही नाही नाही, असं नाही, ह्याचा अर्थ असं नाही. काही गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतात पण दे आर स्टील नॉट मॅग्नेटिक बिकॉज ऑफ दिस, बिकॉज ऑफ बल्क, बिकॉज ऑफ रॅन्डम डिसओरिएंटेशन. हा, पण तुम्ही त्यांचं रॅन्डम डिसओरिएंटेशन जर तुम्ही जे काही इकडं तिकडं आहे ते जर तुम्ही एकत्र आणू शकले काहीतरी झोल करून, हा, देन दिस कॅन बिकम, दिस आयन कॅन बिकम अ पॉवरफुल मॅग्नेट. तुम्हाला कळतंय मी काय सगळं सांगतोय? दिस इज मोस्ट फंडामेंटल, मोस्ट एसेन्शियल पार्ट. हे तुम्ही सगळं लिहून घ्या. बघा, आता आपण काय बघितलं की एखादी गोष्ट मॅग्नेट का आहे किंवा एखादी गोष्ट मॅग्नेट का नाहीये. आता बघू, ज्या गोष्टी मॅग्नेट नाही आहेत, इनिशियली ज्या गोष्टी मॅग्नेट नाही आहेत त्याच गोष्टी
त्या गोष्टींवर जर मी बाहेरनं मॅग्नेटायझिंग फील्ड लावलं, बाहेरनं जर मी एच लावला, तर त्या ऑब्जेक्टचं काय होतं, त्या ऑब्जेक्ट त्या एचशी कसं रिॲक्ट करतात, कसं रिस्पॉन्ड करतात, याच्यावरनं मॅग्नेटिक मटेरियलचे 3 भाग पडतात. लिहा. डिपेंडिंग ऑन हाऊ अ सबस्टन्स बिहेव्स or responds to applied external magnetizing field, substances are categorized into 3. First, diamagnetic. दूसरा पैरामैग्नेटिक, तीसरा फेरोमॅग्नेटिक. कळतंय? डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. अच्छा, ओके. त्यातला पहिला भाग बघू आपण, डायमॅग्नेटिक. लेट अस स्टडी फर्स्ट कॅटेगरी, डायमॅग्नेटिक. बघा, मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे काही सबस्टन्सेस हे नॉन मॅग्नेटिक असतात. डायमॅग्नेटिक पहिली गोष्ट काय लिहिता येईल, दीज एलिमेंट्स आर नॉन मॅग्नेटिक बाय नेचर. ह्या बाय नेचर काय असतात, नॉन मॅग्नेटिक असतात. ओके, ह्याचा अर्थ काय, दॅट इज बिकॉज, असं कळा, बिकॉज they have all paired electrons. They have all paired electrons in their configuration. हा, मी तुम्हाला काय म्हणलं, ज्याच्यामध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामधली मॅग्नेटिक मुवमेंट, नेट मॅग्नेटिक मुवमेंट 0 आहे आणि ते नॉन मॅग्नेटिक आहेत. अच्छा, पण त्यांना डायमॅग्नेटिक आपण म्हणतोय. बघा असं का होतं, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवतो. मी बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक छोटीशी गोष्ट रिवाइज करू. हा न्यूक्लियस आहे आणि हा इलेक्ट्रॉन आहे. याच्यावरती फिरतोय ना, हा याच्यावरती हा फिरतोय. येस ऑर नो? आता तुम्ही आता येस म्हणाल, नो म्हणाल, मला ऐकू येत नाही, पण असं त्याच्यावरती फिरतोय. काय होतं, हा फिरतो म्हणजे काय होतं, ह्याच्यावर काय अप्लाय होतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अप्लाय होतो ना, Fe. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो, हा kZe²/r² ना. इथं जर Z ॲटॉमिक नंबर आहे ना हा, आणि याच्यात Ze चार्ज आहे ह्याच्यात, आणि हा E आहे, तर k Q1Q2/r², कुलम्स लॉ. ओके, हा काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. अच्छा आहे, व्हेरी गुड. असं रिव्हॉल्व करतो ह्याच्यामध्ये. ओके, तर ह्याला गोल फिरायला सेंट्रिपिटल फोर्स कोण देतं, हाच फोर्स देतो ना, आपल्याला आपण शिकलेलो आहे. ओके, आणि ह्याच्यामध्ये ह्याला ह्याची काहीतरी व्हेलॉसिटी v आहे, हे तुम्हाला माहिती आहे का. ओके, आता बघा, आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की मॅग्नेटिक मुवमेंट काय असते. आपण कडेला करूया तिथं, व्हॉट इज मॅग्नेटिक मुवमेंट इन अन ॲटम, हे पण बघितलं आपण, I × A. अच्छा, I किती आहे, I असतो काय, E/T ना, Q/T असतो ना I. मॅग्नेटिक मध्ये बघूयात, I काय असतो, Q/T. Q आहे E/T, T काय असतो, E/T असतो 2π/ω. 2π/ω वरती गेला, पण ओमेगा असतो v/r. हे करतो एकत्र, इंटू एरिया काय असतो πr². ओके, तर πr कट झाले, EV/r/2. हे काय आहे, मॅग्नेटिक मुवमेंट. हे तुम्हाला नवीन आज शिकवत नाहीये मी. तुम्हाला वाटत असेल काय तर नवीन आज कळलं, तर व्हिडिओ ताबडतोब पॉज करा आणि मागचा व्हिडिओ बघा. आय थिंक व्हिडिओ नंबर 5. ओके, बघा हा काय आहे, व्हॉट इज दिस, ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे ड्यू टू रोटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. अच्छा, बघा पुढे कम बॅक. आता काय होतं, समजा
आता हे इलेक्ट्रॉन पेअर्ड आहेत ना, पेअर्ड आहेत म्हणजे काय बघा, म्हणजे मल्टिपल इलेक्ट्रॉन्स आहेत एकाच ऑर्बिटमध्ये. ओके, समजा हा असा इलेक्ट्रॉन आहे आणि असा दुसरा इलेक्ट्रॉन आहे. हा दुसरा इलेक्ट्रॉन आहे बघा. आता हा इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व करतोय, हा इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व करतोय. ओके, ही रेडियस आर आहे, कळतंय काही नाही. ह्याच्यावर पण असाच एफई लागतोय ना. ओके, आता मला एक सांगा, हे इलेक्ट्रॉन्स वेगळे नाहीत, हे एकच एलिमेंट आहे. जर मी एकच दाखवलं, एकाच ह्याच्यामध्ये दोन्ही दाखवले तर तुम्हाला कन्फ्यूज होईल, म्हणून मी सेपरेट दाखवतोय. हे दोन ॲटम्स नाही, हा एकच ॲटम आहे. फक्त ह्याच्यात हे पेअर्ड असल्यामुळे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यांचं रिव्होल्युशन असे आहेत बघा. आता मला सांगा, याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड कसं लागतं, मॅग्नेटिक मुवमेंट कशी क्रिएट होतीये याच्यामुळे. हा असा फिरतोय म्हणजे करंट उलटा असतो ना इलेक्ट्रॉनच्या दिशेने, बघा असा करंट फिरतोय म्हणजे याच्यात मॅग्नेटिक फील्ड अशी जाते, म्हणजे याच्यात मॅग्नेटिक मुवमेंट अशी जाते. ह्याच्यामध्ये करंट, हा इलेक्ट्रॉन असा फिरतोय म्हणजे करंट असा फिरतोय म्हणजे बाहेर येते, ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक मुवमेंट अशी बाहेर येते सेंटरला. हे तुम्हाला कळतंय का? अच्छा, त्यामुळे नॉर्मल वर्किंग किंवा बाय नेचर जेव्हा बाहेरनं त्याला काही एक्साइट नाही केलंय, बाय नेचर काय झालं, हा एम आणि हा एम एकमेकांना कॅन्सल करतात आणि ते कसे असतात, नॉन मॅग्नेटिक असतात. कळतंय? अच्छा, पण आता काय होतं, मी ह्याला बाहेरनं बी लावतो, मी काय लावतो बाहेरनं बी लावतो म्हणा किंवा एच लावतो म्हणा, इट्स ओके. राईट नाव आपण समजण्यासाठी करतोय. बाहेरनं मी काय लावतो, बी लावतो, किंवा एक बेटर शब्द आपण एचच घेऊया. आपण एच बी का घेतला, कारण आपल्याला बी माहिती आहे. बरं ठीक आहे, एनिवे एच बाहेरनं काय लावला, मी एच लावला. आता बघा काय झालं, आणि असा जर एच, आता मी असा लावला ना एच, बघा डॉट दाखवलाय म्हणजे एच आता बाहेर येतोय, एच बाहेर येतोय. आणि एच आणि बी ची डायरेक्शन एकच असते ना, म्हणजे बीच दाखवतो, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला, दोघांची डायरेक्शन एकच असते. हा ओके, आता बाहेर असा बी लावला. आता बघा, आता हे बाहेरच्या म्हणजे हे बी एका ठिकाणी दाखवतोय, बी 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 सगळीकडनं असं बी बाहेर येतोय, बाहेरनं मी बी लावतोय. ओके, आता काय झालं बघा, आपल्याला माहितीये की मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा चार्ज फिरला तर त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स पण लागतो. त्याच्यावर काय लागतो, मॅग्नेटिक फोर्स पण लागायला पाहिजे. अच्छा, म्हणजे या इलेक्ट्रॉनवर मॅग्नेटिक फोर्स पण लागतो. अच्छा, मग काय असतो तो फोर्सचा फॉर्म्युला, एफ इज इक्वल टू क्यू व्ही क्रॉस बी. किती असतो, क्यू व्ही क्रॉस बी. बघा व्ही आणि बी बाहेर आहे, व्ही क्रॉस बी. हा, पण क्यू इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असल्यामुळे हा झालेला प्रोबॅबिलिटी झाला, म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फोर्स कितीला गेलेला, एफ एम म्हणू. व्हॉट इज एफ एम, मॅग्नेटिक फोर्स. व्हॉट इज एफ ई, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तुम्हाला कळतंय? अच्छा, बघा आता ह्याच्यावर कसं लागतंय बघा, ह्याच्यावर बी बाहेर येतोय. आता व्ही क्रॉस बी ना, व्ही क्रॉस बी, बी बाहेर येतोय, पण इलेक्ट्रॉनचा चार्ज निगेटिव्ह असल्यामुळे असं लागतोय. बघा, डू यू सी द प्रॉब्लेम? कळतं तुम्हाला काय झालं? नाउ लिसन, बघा हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच ॲटम मधले आहेत, फक्त मी आपल्याला कळावं म्हणून सेपरेट ड्रॉ केलेले आहेत. बघा, याच्यावर मॅग्नेटिक फोर्स असा लागला, याच्यावर मॅग्नेटिक फोर्स असा लागला. काय झालं, अगोदर फक्त एफ ई ह्याला सेंट्रिपिटल फोर्स देत होता, आता एफ ई आणि एफ एम दोघंही सेंट्रिपिटल फोर्स द्यायला लागले. म्हणजे नेट सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन दिस इलेक्ट्रॉन इज ग्रेटर, इन्क्रीज्ड. कळतंय का तुम्हाला? ओके, म्हणजे काय लिहिता येईल मला, नेट सेंट्रिपिटल फोर्स एफ सी इज इन्क्रीज्ड. अच्छा, आता सेंट्रिपिटल फोर्स जर वाढला आणि या इलेक्ट्रॉनला कोलॅप्स व्हायचं नसेल, कोलाइड व्हायचं नसेल आणि जिवंत राहायचं असेल, तर ह्याला याचा स्पीड वाढवावा लागेल. आपण बघितलंय क्रिटिकल वेलोसिटी, जितकं आपण अर्थचं ग्रॅव्हिटी वाढेल तितकी आपल्याला फास्ट फिरवावं लागेल ना, क्रिटिकल वेलोसिटी वाढवावं लागेल ना. मला कळतंय, सेंट्रिपिटल फोर्स वाढला तर एम व्ही स्क्वेअर बाय आर, म्हणजे व्ही वाढवावं लागेल त्याला, तेव्हा तो त्या सेंट्रिपिटल फोर्सला खाली कोलॅप्स न होता गोल फिरत राहील. हे कळतंय का?
net Fc increases, therefore in order, असं लिहा, in order for the electron to continue its orbit, V should increase. काय should increase? This V should increase, म्हणजे V should now increase. कळतंय का? बघा इथं, बघा इथं काय झालं, सेंट्रिपिटल फोर्स अगोदर फक्त Fe होता, आता या Fe आणि Fm लागला, उलटा लागल्यामुळे सेंट्रिपिटल फोर्स कमी झाला. म्हणजे इथे काय लिहितो मी, नेट Fc हॅज रिड्युस्ड. आता सेंट्रिपिटल फोर्स कमी झाला, कमी झालेल्या सेंट्रिपिटल फोर्स मध्ये ह्याला एस्केप व्हायचं नसेल, इफ दिस इलेक्ट्रॉन डज नॉट वॉन्ट टू एस्केप, तर ह्याला व्हेलॉसिटी कमी करावं लागेल, याची स्लो फिरवावं लागेल ह्याला. हे कळतंय का? म्हणजे इन ऑर्डर फॉर द इलेक्ट्रॉन टू कंटिन्यू इट्स ऑर्बिटल मोशन, व्ही मस्ट डिक्रीज. म्हणजे आता व्ही काय झाला, ह्याचा कमी झाला. अच्छा, but now look at this formula. Look at this formula. V कमी झाला, जास्त झाला, तर M पण कमी जास्त व्हायला पाहिजे. Therefore V वाढला तर M काय झाला, M वाढला. से M1, ह्याला म्हणा M1 आणि ह्याला म्हणू आपण M2, जे अगोदर इक्वल होते. जेव्हा हा नव्हता ना तेव्हा दोन्ही इक्वलच होते ना, म्हणून कॅन्सल झाले, म्हणून तो नॉन मॅग्नेटिक होता. आता जेव्हा हा आला तेव्हा काय झालं, याच्यामुळे याच्यावर असा फोर्स लागला, याच्यामुळे असा फोर्स लागला. या वेगळ्या लागलेल्या फोर्सेसमुळे काय झालं, ह्याची वेलॉसिटी ह्याला वाढवावी लागली, ह्याचा स्पीड वाढवावा लागला आणि ह्याचा स्पीड कमी करावा लागला. अच्छा, स्पीड वाढला, बघा लुक ॲट दॅट एम इक्वेशन, स्पीड वाढला तर एम वाढतो, म्हणून इथं स्पीड वाढला, देअरफॉर एम इन्क्रीज. काय होतं, एम इन्क्रीज झाला. आणि इथं काय झाला, एम डिक्रीज झाला. ह्याचं कारण तुम्हाला कळतंय, लिहा, बिकॉज ऑफ दॅट, हे लिहून घ्या, बिकॉज ऑफ दिस हे असं झालं. आता बघा काय झालं गडबड, जेव्हा हा नव्हता तेव्हा ह्याची व्हॅल्यू एकच होती, इक्वल आणि अपोजिट होते, एकमेकांना ते कॅन्सल करत होते. पण आता जेव्हा हा आला तेव्हा हा वाढला आणि हा कमी झाला, म्हणजे आता ते एकमेकांना कॅन्सल करतायत का, नाही, आता ते एकमेकांना कॅन्सल करत नाही. मग झालं काय बघा, नाव आय कॅन से, नाव magnitude of M1 is not equal to magnitude of M2. Therefore, their net magnetic moment will not be equal to 0, non-zero आली. आणि now look at the fun. हा मॅग्नेटिक फील्ड लागतोय असा, आणि ह्याच्यामध्ये मोठी कुठली आहे, या दोन्ही M1 M2 मध्ये मोठा कुठला झाला, हा झाला ना M1, आणि M1 जातोय आत. प्रॉब्लेम आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लागतोय असा, पण ह्याचा नेट मॅग्नेटिक फील्ड, सॉरी, नेट मॅग्नेटिक मुवमेंट डेव्हलप कुठली झाली, आत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन. देअरफॉर एम नेट इज नॉट इक्वल टू 0 अँड एम नेट इज अलाइंड ऑपोजिट टू बी. चांगल्या भाषेत लिहायचं असेल तर ह्याला एच म्हणायला पाहिजे बरं का. फक्त एच म्हणलं तर तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला, कारण आपण क्यू व्ही क्रॉस बी फॉर्म्युला शिकलाय म्हणून मी तर बी वापरला. तर तुम्ही क्यू व्ही क्रॉस एच हे काय नवीन शिकवताय असं नको तुम्ही म्हणाला, म्हणून इथं मी बी वापरला. ऍक्च्युअली शुड बी एच. नेव्हर माइंड. एम नेट इज अलाइंड ऑपोजिट टू अप्लाइड बी. हे कळतंय का? अरे बापरे, तो घोटाळा झाला. म्हणजे मी त्याला असं मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि ह्यानी आत काय जनरेट केलं, असं आत उलट. येस, अशा सबस्टन्सेसना म्हणतात डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस. तुम्हाला कळतंय? म्हणजे हे तुम्ही नीट लिहून घेतलं असेल तर मला पुढे काय लिहिता येईल, हे लिहा. दिस इफेक्ट, दिस म्हणजे कुठला इफेक्ट, दिस इफेक्ट ऑफ डेव्हलपिंग net magnetic moment opposite to applied magnetizing field exists in many substances, but in most of the cases the developed M net is weak and thus not observable. Developed
डेव्हलप्ड एमनेट इज वीक अँड दस नॉट ऑब्झर्वेबल. कळतंय? ओके फाईन. आता ह्याच्या काही प्रॉपर्टीज मी लिस्ट डाऊन करतो. हे तुम्हाला कळलं की हा ऑब्जेक्टचा असं बिहेवियर का झालं, म्हणजे दिस बिकम्स उलटा. तुम्ही मॅग्नेट असा लावायला गेले आणि त्यांनी असंच जनरेट केलं, उलट झालंय. हे तुम्हाला कळतंय का हे? ओके. ह्याच्या काही प्रॉपर्टीज नोट डाऊन करू. प्रॉपर्टीज नंबर 1, पहिली प्रॉपर्टी बघा. पहिली प्रॉपर्टी काय आहे? लिहा. दिस सबस्टन्स डेव्हलप्स नेट मॅग्नेटिक मोमेंट ऑपोजिट टू अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड और ऑपोजिट टू एक्सपोज्ड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हे वरती लिहिलेलंच मी प्रॉपर्टी मध्ये लिस्ट करतोय. एमनेट इज ऑपोजिट टू बी. का? हे सगळं तुम्हाला प्रवचन सांगितलं मी इतका वेळापासून. ओके. सेकंड, दुसरी प्रॉपर्टी याची अशी आहे की मायनस आय इज प्रपोर्शनल टू एच. मायनस आय इज प्रपोर्शनल टू एच. बघा हे कुठनं दिलं मी? एच आणि आयचं काहीतरी रिलेशन असतं. एच म्हणजे काय? मागच्या क्लासमध्ये मी सांगितलं तुम्हाला, मॅग्नेटायझिंग फील्ड एखाद्या ऑब्जेक्टवर लावलं मी आणि त्या ऑब्जेक्टवर लावलेल्या मॅग्नेटायझिंग फील्डमुळे त्याच्यामध्ये काहीतरी आय डेव्हलप झाला. हा, पण हे मायनस साइन का ठेवलं मी? का तर हा डेव्हलप झालेला जो आय आहे तो या एचच्या अपोजिट आहे. अरे बघा, एमनेट पर युनिट व्हॉल्यूमच असतं ना आय, म्हणजे जी डायरेक्शन एमनेटची तीच डायरेक्शन आयची आणि जी डायरेक्शन बी ची तीच डायरेक्शन एच ची. एमनेट बी ला ऑपोजिट आहे म्हणजे आय काय पाहिजे? एच ला ऑपोजिट पाहिजे ना. आणि त्या ऑपोजिट दाखवण्यासाठीच मी तर मायनस साइन दाखवलंय. लिहा, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट इंड्युस्ड आय इज ऑपोजिट इन नेचर टू अप्लाइड एच. Induced I is opposite in direction to applied H. अच्छा, मग मी जर ह्याचा ग्राफ काढला तर काय ग्राफ कसा दिसेल? I वर्सेस H. I निगेटिव्ह असल्यामुळे मी डाऊनवर्ड घेतला ऍक्सिस. काही लोक हे उलट पण दाखवतात, इट डझंट मॅटर. कसं असतं की आपण उलटच दाखवू. तुम्हाला पुस्तकात तर असं उलट काहीतरी दिसेल म्हणाल, सरांनी चुकीचं शिकवलं. बघा, दिस इज एच आणि हे मायनस आय. डायरेक्ट प्रपोर्शन आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे, काय माहिती आहे? या दोघांचाच रेशो काय असतो? जाय. थर्ड काय? जाय इज आय बाय एच. होच ना, आय बाय एच ना. आणि हा आय बाय एच हा निगेटिव्ह आहे, म्हणजे जाय पण काय झाला आणि ह्याचा स्लोप असतो ना जाय. ओके, जाय इज, या दुसरा, जाय इज निगेटिव्ह. जाय इज निगेटिव्ह. कळत आहे? मायनस आय बाय एच. ठीक आहे, तर मायनस लिहू. जाय इज निगेटिव्ह. दुसरी जायची काय प्रॉपर्टी आहे? जाय इज स्मॉल. जाय इज स्मॉल. ह्याची ऑर्डर किती असते? ऑफ ऑर्डर ऑफ 10 to power -3. कळतंय का? 10 to power -3 तो -5. -5 करा हे. 10 to power -5. म्हणजे अशा प्रकारे झालेलं मॅग्नेटिझम उलटा मॅग्नेटिझम आहे ना. म्हणजे मी एकाला करायला गेलो असं लावलो फोर्स आणि झाला उलटा. म्हणजे एखाद्याला मी फिजिक्स शिकवायला गेलो आणि तो काहीतरी उलटच फिजिक्स शिकला, असं काहीतरी झालं सगळं. ठीक आहे ना. तर पण असा जो मॅग्नेटिक इफेक्ट झाला, हा उलटा सुलटा का विना झाला, हा ह्याला डायमॅग्नेटिझम म्हणतात. हा फार वीक असतो. इट्स अ वीक मॅग्नेट. ठीक आहे ना. इट्स स्मॉल पण याची 10 to power -5 असते, त्या ऑर्डर मध्ये असते. आणि जाय इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर.
इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. कळतंय का? अच्छा, आता मला एक सांगा, आपण काय बघितलेलं आहे? चौथी प्रॉपर्टी, म्यू आर ची व्हॅल्यू काय बघितली? म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस झाय ना, हो की नाही? पण तर झायची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, म्हणजे म्यू आर ची व्हॅल्यू काय पाहिजे? 1 पेक्षा कमी पाहिजे ना. झायची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, म्हणजे 1 मधनं काहीतरी कमी झाला. देअरफॉर म्यू आर इज लेस दॅन 1. कळतंय? म्यू आर इज लेस दॅन 1. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि म्यू आर असतं काय? म्यू आर असतं काय? म्यू आर इज नथिंग बट म्यू बाय म्यू नॉट ना. आणि हे जर लेस दॅन 1 असेल तर काय पाहिजे? दिस इम्प्लाइज म्यू इज म्यू इज स्मॉलर दॅन म्यू नॉट. म्यू इज स्मॉलर दॅन म्यू नॉट. अच्छा, ही प्रॉपर्टी आहे, म्यू इज स्मॉलर दॅन म्यू नॉट. म्हणजे काय? अशा सबस्टन्स, अशा कुठल्या सबस्टन्स जे डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतात, अशा सबस्टन्सचा परमिएबिलिटी ही एअरच्या परमिएबिलिटी पेक्षा कमी असते. कळतंय का? म्हणजे काय? तुम्हाला जर स्केच करून बघायचं असेल तर मी हे पुसू का आता? ओके, पाचवी प्रॉपर्टी म्हणता येईल, पण ह्याचंच एक्सप्लेनेशन आहे पुढे. परमिएबिलिटी कमी म्हणजे काय? मी काय म्हणलं तुम्हाला? परमिएबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ अ सबस्टन्स टू लेट द मॅग्नेटिक फील्ड पास थ्रू इट सेल्फ. आता हा कमी पास करू देईल स्वतःपासून, म्हणजे काय? याचा अर्थ काय बघा. याचा अर्थ, जर मी हा डायमॅग्नेटिक सबस्टन्स ठेवला इथं, डायमॅग्नेटिक सबस्टन्सच ठेवला तर काय होईल? आणि त्याला बाहेरनं जर बी लावला तर काय होतं? तो रिपेल करतात त्या लाईन्स. कळतंय? त्या लाईन्स रिपेल करतात एकमेकांना. कळतंय? दॅट्स हाऊ बी इनसाइड, बाहेरनं लावलेला जर बी नॉट असेल किंवा बी ओ असेल, बी आउटसाइड असेल, तर बी इनसाइड इज लेस दॅन बी आउटसाइड. कळतंय का? आणि ह्याचाच अर्थ काय आहे? म्यू इज लेस दॅन म्यू नॉट. म्हणजे त्यांनी काय केलं? स्वतःतनं झटकून द्यायचा प्रयत्न केला कमीत कमी. कळतंय? ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ, जर मी या मॅग्नेटला, जर या ह्याला मी जर असं मॅग्नेटिक फील्ड लावलं बी नॉट, तर काय होईल? असा हा बारच्या स्वरूपात ठेवला आम्ही हा, तर हा उलटच जनरेट करेल. काय जनरेट करेल? ह्याचा आतला जो इंड्युस्ड बी जो आहे तो उलटा जनरेट करेल. उलटा जनरेट करेल म्हणजे काय? इथं साऊथ पोल जनरेट करेल तर नॉर्थ पोल जनरेट करेल. कळतं तुम्हाला? अँड दॅट इज द रिझन बी इनसाइड किती असतो? बी इनसाइड असतो ना, तो आता बी मायनस बी नॉट झाला. बी नॉट मायनस बी इन, त्याला इन म्हणलं, असं झालं ना. आणि या मायनसमुळेच काय झालं बघा, काही गोष्टी कमी झाली ना आहेत ना, बी नॉट मधनं कमी झाली, म्हणजे बी बिकम्स लेसर दॅन बी नॉट. कळतं तुम्हाला हे? दिस इज डायमॅग्नेटिक सबस्टन्स. उलट काम करतो तो. ओके, बघा ह्याचे एक्झाम्पल्स बघूयात, किंवा एक्झाम्पल आपण ठीक आहे लिहूयात. 6वी प्रॉपर्टी लिहा. सुपर कंडक्टर. अच्छा, सुपर कंडक्टर अजून एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे. सुपर कंडक्टर काय असतात? सुपर कंडक्टर हे कंडक्टर्स असतात, फक्त फार लो टेम्परेचरला असतात, क्रायोजेनिक टेम्परेचरला असतात. त्या इतक्या लो टेम्परेचरला त्यांचा रेझिस्टन्स फार कमी असतो, म्हणून दे आर कॉल्ड सुपर कंडक्टर्स. सुपर कंडक्टर्स आर परफेक्ट डायमॅग्नेटिक. परफेक्टली डायमॅग्नेटिक. सुपर कंडक्टर्स आर परफेक्टली, म्हणजे इथं काहीतरी होतं ना, पण सुपर कंडक्टर जर इथं सुपर कंडक्टर मटेरियल ठेवलं तर यातनं एक पण जात नाही, ते सगळ्याला रिपेल करतात. म्हणजे हे बी नॉट असेल तर आतलं बी हे एक्झॅक्टली झिरो होऊन जातं. ठीक आहे, कम्प्लिटली रिपेल. ओके,
तुम्ही या प्रॉपर्टीज मध्ये अजून एक ऍड करायला चाललं असतं की these substances किंवा डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणा बेटर डायमॅग्नेटिक मटेरियल रिपेल काय करतात ते रिपेल करतात. कशाला रिपेल करतात? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड याला ते रिपेल करतात. अच्छा, रिपेल करतात म्हणजे काय करतात? रिपेल करतात म्हणजे काय करतात? इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड they have tendency, त्यांची प्रवृत्ती असते. what tendency? tendency to move from stronger field to weaker field. ऑब्विसली ना, आपल्याला जर रिपल्शन असेल तर आपण स्ट्रॉंगर कडनं वीकर जायला प्रयत्न करतो. काय काय लोक टीचरला डाऊट कसं विचारू मी, टीचर कडनं रिपेल होतात. टीचर काय तर मास्टर काय तर शिकवतो, पण काय काय लोकांना वाटतं अरे डाऊट कसं विचारू मी, रिपेल होतात. रिपेल झालं की काय होतात? दे हॅव टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर फील्ड टू वीकर फील्ड. म्हणून बेंचच्या कुठे तर मागे जाऊन बसा, लपून बसा, मागे मूवी डाउनलोड करा आणि आर यू गेटिंग इट? दॅट इज द टेंडन्सी. कळते? ओके, फाईन. इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दे हॅव टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर. अच्छा, म्हणजे काय? परत अजून थोडे काही एक्झाम्पल बघता येईल का? बघा, मी पुढे लिहितो. ओके, याचाच अर्थ काय? त्यांची टेंडन्सी काय असते? टू गो फ्रॉम स्ट्रॉंगर टू वीकर. याचा अर्थ हे आपण डेली लाईफ मध्ये कसं बघता येतं? जर मी या अशा डायमॅग्नेटिक मटेरियलची जर निडल बनवली, मॅग्नेटिक निडल, सुई बनवली, नॉर्थ आणि साऊथ अशी सुई बनवली मी, कळतंय? आणि त्याला ह्याच्यामध्ये हँग केलं तर ती निडल जी आहे, दॅट निडल विल अलाइन इटसेल्फ परपेंडिक्युलर. दिस इज व्हेरी स्ट्रेंज. बघा, नॉर्थ साऊथ तरी असं आहे ना, म्हणजे फ्रंट व्ह्यू बघितला तर असं दिसेल, हे नॉर्थ आणि हे साऊथ, आणि ती निडल अशीच राहील, म्हणजे अशी राहील. कळतं? निडल अशी राहील. निडल अशी व्हायला पाहिजे ना, असं होत नाही, अशी राहते. का? या मटेरियलची मीडियम, या मटेरियलचं बनवलेली निडल अशीच राहते. इट रिमेन्स अलाइन इटसेल्फ परपेंडिक्युलर. लिहा आहे ह्याच्यामध्येच लिहा, याच पॉइंट मध्ये लिहा की काय? when a needle of diamagnetic material is suspended between two dipoles, the needle aligns itself perpendicular to the north south line. अच्छा, का असं परपेंडिक्युलर राहते? कारण त्याची इच्छा असते, त्याला मॅग्नेटिक फील्ड नको असतं, त्याला मॅग्नेटिक फील्डला रिपेल करायची इच्छा असते, म्हणून ती जास्त रिपेल करते. कळतंय? यात त्याने दाखवलंय की ही एक ग्लास निडल आहे, ग्लास, काचेची, किंवा काच पण सिलिकाची बनलेली असते ना, सिलिका. तर काचेची निडल जेव्हा दोन मॅग्नेटिक पोल्सच्या मध्ये ठेवली तेव्हा काय झालं? ती निडल गोल फिरली आणि इट अलाइन्ड इटसेल्फ परपेंडिक्युलर टू लाईन जॉइनिंग द टू डायपोल्स. ओके, अजून ह्याचं एक एक्झाम्पल, पॉप्युलर एक्झाम्पल आहे. जर अच्छा, हे मॅग्नेटिक मटेरियल गरजेचं नाही सॉलिडच असतील, हे लिक्विड सुद्धा असू शकतात, गॅसेस सुद्धा असू शकतात. देयर आर सम गॅसेस ऑल्सो विच आर ऑल्सो हॅव्हिंग मटेरियल मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज वगैरे. आपण एक्झाम्पल बघूयात पुढे. काही मॅग्नेटिक मटेरियल जर लिक्विड फॉर्म मध्ये असतात, ते असं जर मॅनोमीटर घेतलं मी, युट्यूब मॅनोमीटर, तर युट्यूब मॅनोमीटर मध्ये काय व्हायला पाहिजे? जेव्हा मी यात लिक्विड फिल करतो तेव्हा त्यांची लेवल एकच पाहिजे ना, एकच व्हायला पाहिजे. हा, पण आता जर मी डायमॅग्नेटिक मटेरियल फिल केलं आणि
इथं एक पोल लावला नॉर्थ आणि इथे एक पोल धरला. हे 3D काढतोय मी, तुम्ही 2D काढलं तरी काय हरकत नाही. अच्छा, असं 2 पोलच्या मध्ये लावलं ते मटेरियल तर काय होतं, ते इथं इमिजिएटली ते लांब पळायला प्रयत्न करतं. हे लिक्विड प्रयत्न करतं लांब पळायचा, स्ट्रॉंगर टू वीकर, म्हणून ते लिक्विड खाली जातं आणि हे राईज होणार ना मग वर. कळतंय, हे असं होतं. म्हणजे हे लिहिताना कसं लिहिणार, लिहा when diamagnetic liquid is filled in U-tube manometer and if one of the level is exposed to magnetic dipoles, then that particular level shows depression. That level shows depression. तुम्ही हे मॅग्नेट हटवलं तर परत ते एका लेवलला येईल, पण मॅग्नेट जवळ आणलं की ते खाली जाईल, वर जाईल. का, ह्याची टेंडन्सी असते मॅग्नेट पासून लांब पळायचं, मॅग्नेट आला की पळून जायचं. बरोबर, अशी ह्याची टेंडन्सी असते. अजून एक ह्याचं एक्झाम्पल, पॉप्युलर एक्झाम्पल आहे. एका अशा डिशमध्ये तुम्ही जर लिक्विड घेतलं, इफ यू टेक अ लिक्विड ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल, एका डिशमध्ये घेतलं आणि नॉर्मल असं असणार ना, सगळं ओके असताना. बरं, तुम्ही जर स्ट्रॉंग मॅग्नेट्स असे लावले इथं नॉर्थ साऊथ, 3D मध्ये असं दिसेल. ते मला 3D असं काढायला आवडतं, बाकी काही नाही. तुम्ही 2D काढलं तरी हरकत नाही. ओके, बघा तर काय होतं, लिसन टू दिस. आता काय होणार, हॅलो 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 हॅलो. ओके, आता काय झालं, इथं या ठिकाणी एक पोल आला ना, या ठिकाणी एक पोल आला आणि पोलच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, पोलच्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंगेस्ट असतं, पोलच्या ठिकाणी स्ट्रॉंग असतं एकदम. त्यामुळे ते इमिजिएटली काय करतं, या ओके, ते लिक्विड काय करतं, स्ट्रॉंगर कडनं वीकरला फ्लो व्हायचा प्रयत्न करतं, म्हणून ते लिक्विड इथं लेवल कमी करतं स्वतःची आणि इथं वाढवतं. फनी, हे असं ऍक्च्युअल होतं, तुम्हाला दिसेल क्लिप मध्ये. बघा, म्हणजे हे लिक्विड आहे, दिस इज लिक्विड. लिक्विड काय करतं, असं का करतं, कारण इथं फील्ड स्ट्रॉंगर आहे आणि लिक्विडचा प्रयत्न काय असतो, टू मूव्ह फ्रॉम स्ट्रॉंगर फील्ड टू वीकर फील्ड, स्ट्रॉंगर फील्ड टू वीकर फील्ड. त्यामुळे हे असं एकमेकांना अलाइन करून टाकतं. तुम्हाला कळतंय, दॅट्स हाऊ दिस वर्क्स. ओके ओके, या सगळ्यामध्ये एक्झाम्पल्स मला द्यायची राहिली. एक्झाम्पल्स कसे असतात बघा. डायमॅग्नेटिक सबस्टन्सचे एक्झाम्पल्स, फॉलोइंग आर सम एक्झाम्पल्स: बिस्मथ, कॉपर, सिलिकॉन, लेड, नायट्रोजन गॅस ॲट NTP. बघा, म्हणजे नायट्रोजन इज गॅशियस आणि गॅशियस ऑल्सो सबस्टन्स ऑल्सो shows diamagnetism. Then popular H2O आणि NaCl, common salt. Even our own water is a liquid and water is also diamagnetic. Okay, this is gas, also diamagnetic, and बाकी सगळे solids सगळे diamagnetic. कळतंय, these are the examples. हे नोट डाऊन करून घ्या. पुढच्या काही क्लिप्स मध्ये आपण याची काही उदाहरणं बघूयात. हाऊ diamagnetic materials they repel from external magnetism. लक्षात घ्या, या सगळ्या क्लिप्स मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की तो जो दुसरं मटेरियल आहे ते ऑलरेडी मॅग्नेट नाहीये, फक्त ते डायमॅग्नेटिक आहे आणि एक्झिस्टिंग मॅग्नेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिझम जनरेट झालेलं आहे. कळतंय, इट इज नॉट अ परमनंट मॅग्नेट. परमनंट मॅग्नेट लाईक पोल्स रिपेल करतात एकमेकांना, हे आपल्याला माहिती आहे, पण हे परमनंट मॅग्नेटचे एक्झाम्पल्स नाही आहेत. हे एक्झाम्पल्स कशाची आहेत, डायमॅग्नेटिझम जे टेम्पररी आहे आणि ते जनरेट झालेलं आहे बाहेरच्या फील्डमुळे. ठीक आहे, तर हे आपण बघूयात. पहिलं एक्झाम्पल आहे
पायरोलिथिक ग्राफाइट. या ठिकाणी हे ग्राफाइट कसं त्या मॅग्नेटमुळे रिपेल होत चाललंय बघा. द ग्राफाइट रोल इज रिपेलिंग. कळतंय बघा. या ठिकाणी असे 4 नॉर्थ साऊथ असलेले पोल असलेले मॅग्नेट खाली ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती हे पॅरालिटिक ग्राफाइट बेसिकली त्याची एक प्लेट बनवून वरती ठेवली आहे, तर ती प्लेट तरंगते वरती. द प्लेट इज नॉट वॉन्टिंग टू कम डाऊन. त्याचं वेट इज बॅलन्स्ड बिकॉज ऑफ व्हॉट? रिपल्शन. इट डज नॉट वॉन्ट टू कम टू क्लोज टू स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे तो वर जायचा प्रयत्न करतोय, पण त्याला ग्रॅव्हिटी खाली ओढतीये आणि ग्रॅव्हिटी खाली ओढतीये आणि त्याचा प्रयत्न वर जायचा आहे बिकॉज ऑफ रिपल्शन. त्यामुळे ते असं कुठेतरी बॅलन्स झालेलं आहे मध्ये. आणि त्याच्यावरती तो कागदाचा तुकडा ठेवला, तो पण तो वजन तो सहन करू शकतोय. ओके बघा, लेव्हिटेट करतोय तो. कळतंय? दिस इज कॉल्ड डायमॅग्नेटिझम. रिपल्शन टू एक्सटर्नल मॅग्नेटिझम. कळतंय? हा, दिस इज एक्झाम्पल ऑफ सुपर कंडक्टर. जर सुपर कंडक्टर जे क्रायोजेनिक टेम्परेचरला असतात, तर सुपर कंडक्टर एका मॅग्नेटला लेव्हिटेट करू शकतात. आणि सुपर कंडक्टर बघा, दे कॅन लेव्हिटेट अ मॅग्नेट. दिस इज एक्झाम्पल ऑफ बिस्मथ. बिस्मथ जर असं थर्मोकॉलमध्ये लावलं, तर बिस्मथ पण मॅग्नेटमुळे त्याच्या मॅग्नेटिझम तयार होऊन ते रिपेल करायला लागतं. इवन फॉर दॅट मॅटर आवर ओन फेवरेट लिक्विड वॉटर. पाणी या ग्लास ट्यूब मध्ये भरलेलं आहे आणि त्याच्या मागे मॅग्नेट लावलंय, तर ते पाणी नेहमी रिपेलच करेल. लक्षात घ्या, मॅग्नेट जर रिपल्शन वेगळं असतं. त्यात लाईक पोल्स रिपेल करतात, अनलाईक अट्रॅक्ट करतात. पण पाणी हे मॅग्नेट नाहीये ऑन इटसेल्फ. पाणी डायमॅग्नेट असल्यामुळे पाणी फक्त रिपेलच करेल. उलट सुलट कसंही असेल, पाणी ऑलवेज रिपेलच करतंय. ओके, आपण जे काय डिस्कशन केलं, जे काय प्रॉपर्टीज दिल्या आहेत, सगळ्या नीट नोट डाऊन करा. आपण पुढचं मटेरियल जे आहे पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक हे पुढच्या क्लासमध्ये बघूयात. ठीक आहे, हे नोट डाऊन करा. चला बाय.